भारतामध्ये ज्या लिपी प्रगत होत गेल्या त्या साधारण उभ्या रेषांच्या, कमी वळणदार अशा आहेत। माहिती देते मी की स्क्रिप्ट आणि भाषा, लँग्वेज या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। नमस्कार मंडळी, चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण संस्कृत शिकणार आहोत, पण संस्कृत ही भाषा आहे, लँग्वेज आहे। तर सगळ्यात आधी मला सांगायला आवडेल की लिपी, स्क्रिप्ट आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आता हे कसं, तर आता फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस व्हॉट्सअप मेसेजेस करतो त्यावेळेस आपल्याला लिहायचं असेल मी येतो, तर आपण काय टाईप करतो, MIYETO। म्हणजे काय, तर आपण त्यावेळेस लॅटिन किंवा रोमन स्क्रिप्ट वापरत असतो, पण भाषा मात्र असते मराठी, मी येतो। तर हा फरक आहे स्क्रिप्ट आणि लँग्वेज मधला। म्हणजे जे आपण लिहितो त्याला स्क्रिप्ट म्हणतात आणि जे बोलतो, ज्याच्यातून आपण कम्युनिकेट करतो, ती असते भाषा। आता लिपीबद्दलचा आपण थोडा जास्त विचार करूया। आता माणसाचा कागद पेन पर्यंतचा प्रवास हा अनेक वर्षांनंतरचा आहे। सगळ्यात सुरुवातीला माणूस हा जे नैसर्गिक साधनं होती त्यांच्या साहाय्यानं लिहायचा। आता यासाठी भुर्जपत्रांचा वापर केला जायचा। तर आता भुर्जपत्र म्हणजे काय, तर भुर्ज वृक्ष ज्याला बर्च ट्री म्हणतात, त्याची झाडाची त्या साल ही अलगद काढता येते। सुरुवातीला ती पांढरी असते आणि नंतर पिवळी पडते। तर ह्या सालीचा कागद म्हणून अतिशय सुंदररित्या वापर करता येतो। आता तसंच हीच थोडीशी जास्त माहिती देते मी की हीच जी भुर्जपत्राची साल आहे, ज्याला भुर्जपत्र म्हणतात, तेच पूर्वी वस्त्र म्हणूनही वापरायचे आणि त्यालाच वल्कल असं म्हणायचे। तर हे जे भुर्जपत्र होतं त्याच्यावर काहीही वळणदार, गोलाईदार लिहायला गेलं की ते फाटायचं। त्यामुळे या भुर्जपत्रांवर जी लिपी प्रगत होत गेली ती साधारण सरळ रेषा, थोडीशीच गोलाई, मग सरळ रेषा अशी लिपी प्रगत होत गेली। आता हे जे भुर्ज वृक्ष आहेत हे हिमालयाच्या पायथ्याशी साधारण उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे जर आपण नीट लक्ष दिलं तर उत्तर भारतामध्ये ज्या लिपी प्रगत होत गेल्या त्या साधारण उभ्या रेषांच्या, कमी वळणदार अशा आहेत। आणि ह्याच्या उलट दक्षिण भारतामध्ये मात्र पाम वृक्षाची जी मोठी पानं असतात त्याच्या पट्ट्या काढल्या जायच्या आणि त्या पट्ट्या आडव्या धरून त्याच्यावर लिहिलं जायचं। पण हे लिहित असताना जर सरळ रेषांचा वापर केला तर ती पानं फाटायची, त्या पट्ट्या फाटायच्या। आणि म्हणून साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये वळणदार, गोलाई असलेल्या अशा लिपी प्रगत झाल्या। तर हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे ना। आता भारतामध्ये वेगवेगळ्या लिपी पूर्वी प्रचलित होत्या, जसं शारदा, ब्राह्मी, खरोष्ठी। आता देवनागरी ही आपली त्यापैकीच एक लिपी आहे। आता आपण संस्कृत शिकताना कुठल्या लिपीचा वापर करणार आहोत, तर आपण मात्र आज संस्कृत शिकताना देवनागरी लिपीचाच वापर करतो आणि ह्या चॅनलच्या माध्यमातूनही आपण देवनागरी लिपीचाच वापर करणार आहोत। मग काय, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होता ना? असेच अधिकाधिक इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आम्ही येणार आहोत। तर मग भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये। पण तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। अच्छा।